रत्नागिरीच्या किनाऱ्याजवळ असलेल्या एका छोट्याशा गावात एक शांत आणि साधं आयुष्य जगणारा तरुण राहत होता, आकाश पाटील. वय वर्ष 28, दिसायला देखणा, स्वभावानं थोडा अबोल पण मनानं चांगला. मुंबईत नोकरी करत होता, पण काही महिन्यांपूर्वी आईवडिलांच्या निधनानंतर तो गावाकडे परत आला होता. गावातल्या लोकांमध्ये तो आदराने ओळखला जायचा. आकाश बापूचा मुलगा, चांगला आहे रे पोरगा. पण कुणालाही कल्पना नव्हती की हाच आकाश काही दिवसांनी एका अशा गुन्ह्यात अडकणार आहे ज्याचं जाळं 2 महिलांनी तयार केलं होतं. त्या दोघी, रंजना आणि मायरा, दोघी शहरातून आलेल्या, पण त्यांचं काम कुणालाही नीट माहीत नव्हतं. गावात त्यांनी एक छोटंसं घर घेतलं, म्हणे महिलांसाठी हेल्थ सेंटर सुरू करायचं आहे. लोकांनी विचारलं तेव्हा रंजनाने हसून सांगितलं, शहरात आम्ही काम केलंय, आता गावात समाजासाठी काहीतरी करायचं आहे. पण त्या हसऱ्या चेहऱ्यांच्या मागे काहीतरी काळं दडलेलं होतं. एका संध्याकाळी आकाश मोटारसायकलवरून घरी परतत असताना रस्त्याच्या कडेला एक कार बंद पडलेली दिसली. आत रंजना बसलेली, चेहऱ्यावर चिंता. आकाशने थांबून विचारलं, मॅडम, काही मदत करू का? ती म्हणाली, गाडी बंद पडलीये, इंजिन गरम झालंय बहुतेक. आकाशनं थोडं तपासलं आणि 5-10 मिनिटात गाडी सुरू झाली. रंजनाने त्याच्याकडे बघत एक हळवं स्मित दिलं. तुम्ही खरंच देवदूत आहात. माझं काम झालं. त्या छोट्याशा घटनेनं ओळख झाली. दुसऱ्या दिवशी रंजना आणि मायरा गावच्या बाजारात भेटल्या आणि आकाशलाही पाहिलं. त्या दोघींनी मुद्दाम संवाद साधला. तुम्ही काल खूप मदत केलीत, चला चहा पिऊया. आकाश साधा होता, त्याने नकार दिला नाही. तिथून त्यांचं बोलणं सुरू झालं. काही दिवसातच रंजना आणि मायरा आकाशच्या आयुष्यात स्थिर झाल्या. बोलणं, हसणं, थोडी आपुलकी. पण आकाशला कल्पना नव्हती की तो हळूहळू एका सापळ्यात अडकतोय. एका रात्री मायरा फोन करते, आकाश, कृपया लगेच आमच्या घरी या, रंजनाला काहीतरी झालंय. आकाश धावत पोचतो. घराचं दार उघडं असतं. रंजना जमिनीवर पडलेली, श्वास थापलेला. आकाश घाबरतो, काय झालंय? मायरा रडत म्हणते, ती शुद्धीवर नाहीये, हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. आकाशनं तिला उचललं आणि कारमध्ये बसवली. तो हॉस्पिटलकडे गेला, पण रस्त्यात रंजनानं डोळे उघडले आणि हळूच हसली. मायरा मागच्या सीटवर बसली होती आणि तिच्या हातात एक पिशवी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात बातमी पसरली. एका व्यापाऱ्याच्या घरात चोरी झाली आणि चोरट्यांनी कारनं पळ काढला. पोलिसांना कार सापडली आणि त्यात आकाशच्या बोटांचे ठसे. आकाश थक्क झाला. मी काहीच केलं नाही. पण पुरावे त्याच्यावर होते. गाडी तीच होती जी रात्री त्यानं चालवली होती. गावातल्या लोकांनी कुजबूज सुरू केली. तो साधा दिसतो पण गुन्हेगार निघाला. आकाशला अटक झाली. चौकशीत त्यानं सगळं सांगितलं. त्या 2 महिलांनी मला बोलावलं. मी फक्त मदत करायला गेलो होतो. पण पोलिसांना त्या महिलांचा काही पत्ता लागत नव्हता. रंजना आणि मायरा जणू हवा झाल्या होत्या. त्यांचं घर रिकामं. आतून फक्त सुगंधी परफ्यूमचा वास आणि काही कागद सापडले. बनावट नावं, खोटे ID आणि काही फोटो ज्यात आकाश दिसत होता. त्या फोटोंनी प्रकरण आणखी गुंतागुंतीचं केलं. आता असं वाटत होतं की आकाश आणि त्या महिलांचं काहीतरी नातं होतं. त्याचं सोशल मीडियावरून फोटो एडिट करून त्यांनी बनावट पुरावे तयार केले होते. त्याच्यावर गुन्हा फिक्स करण्याचं सगळं प्लॅन आधीपासून आखलेलं होतं. दरम्यान एक गुप्त पोलीस अधिकारी, निरीक्षक देशमुख, या प्रकरणात शंका घेत होता. त्याला वाटलं हा पोरगा खरा गुन्हेगार वाटत नाही. त्याने रंजनाच्या फोन रेकॉर्ड्स शोधल्या आणि लक्षात आलं की त्या दोघी आधी नागपूर, नाशिक आणि कोल्हापूरमध्येही अशा प्रकरणांत संशयित होत्या. त्यांचं उद्दिष्ट होतं श्रीमंतांना ब्लॅकमेल करून पैसे उकळणे आणि निरपराध लोकांना फसवून पळून जाणं. देशमुखने हळूहळू धागे जोडले.
एका हॉटेलच्या CCTVत त्यांना दोघी दिसल्या, केस कापलेले, चेहऱ्यावर मास्क आणि ट्रेन पकडताना. पोलिसांनी तात्काळ सर्च ऑपरेशन सुरू केलं. शेवटी पुण्यातील एका फ्लॅटमध्ये त्यांना सापडल्या. दोघी अजूनही नवे नाव वापरत होत्या, पण देशमुखने पुरावे दाखवले आणि त्या गप्प बसल्या. चौकशीत उघड झालं की त्यांनी आकाशला निवडायचं ठरवलं, कारण तो भावनिक आणि निरागस होता. त्याच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर तो एकटा होता, त्यामुळे विश्वास पटकन बसला. त्यांनी त्याच्या भोळेपणाचा फायदा घेतला आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. पण पोलिसांनी सगळं उघड केलं आणि न्यायालयाने आकाश निर्दोष ठरवला. गावात पुन्हा लोकांनी त्याच्याकडे आदरानं पाहिलं. पण आकाशच्या डोळ्यात आता विश्वास उरला नव्हता. त्याने गाव सोडलं आणि शहरात नवं आयुष्य सुरू केलं. पण कथा इथे संपली नाही. काही महिन्यानंतर देशमुखला एका नव्या गुन्ह्याची माहिती मिळाली. 2 महिला वेगळ्या नावांनी परत सक्रिय झाल्या आहेत. त्याने फाईल उघडली आणि फोटोत पुन्हा रंजना आणि मायरा होत्या. देशमुखचा चेहरा गंभीर झाला. तो म्हणाला, खेळ अजून संपलेला नाही. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच आपल्या क्राईम रहस्य या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला अजून अशा क्राईम कथा पाहायला मिळतील. धन्यवाद.